नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा मित्रांनो, वन विभागामध्ये नवीन भरती येणार आहेत। जसं की मी तुम्हाला मागे व्हिडिओ बनवून सांगितलंच होतं की वन रक्षक या पदाकरिता भरती येणारच आहे। तसेच वन रक्षक मध्ये किंवा मग वन विभागामध्ये एक नवीन अशीच माहिती आलेली, जाहिरात आलेली आहे। त्या पदाकरिता जे पदाचं जे नाव आहे मित्रांनो, ते वन सेवक आहे। आता हे वन सेवक जे पद आहे मित्रांनो, तुम्ही पहिले वन मजूर नावाचं पद ऐकलं होतं, जे कंत्राटी बेसवर पहिले भरल्या जायचं। आता पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच वन सेवक हे पद, म्हणजे जसं की वन मजूर हे पद परमनंट भरती सारखं, म्हणजे डायरेक्ट सरकारी परमनंट सारखं भरण्यात येणार आहे। आणि ती जाहिरात पण इथं प्रसिद्ध झाली, तुम्हाला जाहिरात पण दाखवणार आहे। वयाची अट काय मित्रांनो, आणि जर तुम्ही 10वी पास किंवा 8वी पास असेल मित्रांनो, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात। कधीपासून कधी जाहिरात येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। 12,000 प्लस जागा आलेल्या आहेत। पात्रता काय ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि वन सेवक ह्या पदाचं काम काय असतं, याला पगार किती मिळतो, किती भत्ते मिळतात, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि कधीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता, जाहिरात कधी येईल, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओ नक्की लाईक करा मित्रांनो। नवीन असले तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर बघा मित्रांनो, जर वन सेवक ह्या पदाचं जर आपण माहिती बघितली, तर वन सेवक हा पद जो मित्रांनो, पहिले वन मजूर नावाचा एक वन विभागामध्ये एक पद होतं मित्रांनो। त्याच नामकरण करून त्या पदाचं नाव आता वन सेवक केलंय, म्हणजे वन मजूरलाच आपण वन सेवक म्हणतो। आणि मित्रांनो, आतापर्यंत ही महाराष्ट्रामध्ये कंत्राटी बेसवर ही भरती व्हायची, म्हणजे जसं की ज्यांच्या वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये ती भरती व्हायची मित्रांनो। पण आतापासून ही परमनंट भरती होणार आहे। एकदा तुम्ही वन सेवक मध्ये जॉईनिंग झाली तुमची, की तुम्ही परमनंट तिथं आपल्या जॉब सारखं वन रक्षक सारखं तुम्हाला कार्य तिथं करायचंय। तसेच वन सेवक नावाची ही भरती येणार आहे। त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा मी सांगतो बघा। तर मित्रांनो बघा, माहिती जर तुम्ही बघितली असेल तर बघा, मी तुम्हाला दाखवतो बघा। तर मित्रांनो, हे जे वन सेवक पद आहे बघू शकता तुम्ही इथं, बघू शकतात बघा, वन सेवक पदाबद्दल माहिती बघणार आहे आपण। तर मित्रांनो, हे जे पद आहे बघा, सदर पदाचे पदनाम वन सेवक म्हणजेच वन मजूर असे राहील। म्हणजे भरती जी जाहिरात आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये ते जाहिरात जी आहे मित्रांनो, ती वन मजूर ह्या नावाने न येता वन सेवक ह्या पदाच्या नावाने ती जाहिरात जी आहे मित्रांनो, ती इथं येणार आहे। तर मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल बघा। आता खाली आल्यानंतर तुम्हाला एकदा बघा, सदर संवर्ग हा 100% सरळ सेवेने भरण्यात येईल। म्हणजे बघा मित्रांनो, पहिले जे होती मित्रांनो, आतापासून जे पहिले वन मजूर हे पद म्हणजेच वन सेवक हे पद कंत्राटी बेसवर भरण्यात यायचं त्यांच्या वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये। पण आतापासून मित्रांनो 2024 पासून हे जे पद आहे मित्रांनो, ती सरळ सेवेने म्हणजे सरकारी नोकरीसारखं परमनंट ते भरण्यात येईल। आणि दरवर्षी ते भरण्यात येईल मित्रांनो। तुम्ही बघता 100% सरळ सेवेने ते भरण्यात येणार आहेत। तसंच खाली आल्यानंतर तुम्हाला यामध्ये दिसेल, यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। म्हणजे बघा मित्रांनो, ह्या पदामध्ये जर तुम्ही ज्या डिव्हिजन मध्ये येतात, म्हणजे तुम्ही तुमच्या फक्त डिव्हिजन मध्येच फॉर्म भरू शकता, वेगळ्या कोणत्याही डिव्हिजन मध्ये फॉर्म भरू शकत नाही। जसं की आता तुम्ही नागपूर डिव्हिजन मध्ये असाल तर तुम्ही नागपूर डिव्हिजन मध्येच वन सेवकाचा फॉर्म भरू शकतात, किंवा मग तुम्ही अमरावती डिव्हिजन मध्ये येत असेल तर अमरावती डिव्हिजन मध्ये तुम्ही हा वन सेवकाचा फॉर्म भरू शकतात। आता खाली नंतर तुम्हाला इथं त्याचबद्दल इथं दिलेलं बघा, स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागामध्ये नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील डिव्हिजन रहिवासी असावा। म्हणजे तुम्हाला ज्या डिव्हिजन मध्ये जर तुम्ही फॉर्म भरलाय त्या डिव्हिजनचे तुम्ही रहिवासी असणं गरजेचं आहे। मी तुम्हाला पहिलेच वरच सांगितलंय की स्थानिक उमेदवारांनाच नियुक्ती देण्यात तरतूद आहे मित्रांनो याच्यामध्ये। आणि मित्रांनो बघा, आता खाली नंतर बघा, पदाची जर वयोमर्यादा बघितली आपण, तर जे वय आहे मित्रांनो, जर तुम्ही 18 वर्ष तुमचं असेल मित्रांनो, 18 ते 28 वर्ष जर तुमचं वय असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्याच्यामध्ये ओबीसी, SC, ST यांना पण त्यांच्या कॅटेगरीनुसार इथं सूट देण्यात येईल। तर जेव्हापर्यंत जाहिरात येत नाही मित्रांनो, तोपर्यंत आपण संपूर्ण माझी माहिती मित्रांनो ती सध्या म्हणजे येऊ शकत नाही। जोपर्यंत जाहिरात येणार नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण सटीक इथं माहिती मिळणार नाही। पण मी तुम्हाला ही माहिती जे पत्र किंवा मग जे नोटीस येते त्या नोटीस मध्ये सर्व माहिती मी तुम्हाला ही नोटीस मधली सांगत आहे। तर बघा, त्याच्यामध्ये खाली नंतर तुम्हाला इथं तसे काम काय, आता बघा, हा वन सेवक जे पद याचं काम काय राहणार आहे त्याच्यामध्येच दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथं बघा। वन क्षेत्रावर वृक्ष लागवड, जसं की जंगलामध्ये वृक्ष झाडे झुडपे लागवड असं काम तुमचं राहणार आहे। आणि वन संरक्षण किंवा मग वन प्राणी संवर्धन व व्यवस्थापन अशा प्रकारे तुमचं काम राहणार आहे वन सेवकचं। तर खाली नंतर बघा, आता मित्रांनो वन सेवक आरक्षण, आता याच्यामध्ये एक बघा मित्रांनो, वन सेवक म्हणजे मित्रांनो हे पोलीस भरतीमध्ये कसं होमगार्ड नावाचं एक पद असतं, सारखंच पद आहे वन सेवक आणि होमगार्ड सारखंच पद आहे। पण वन रक्षक आपलं वन सेवक जे पद आहे मित्रांनो ते परमनंट असतं। होमगार्ड जे त्याला जेव्हा होमगार्ड कामी पडलं मित्रांनो, जेव्हा गरज पडली होमगार्ड, तेव्हा त्यांना बोलवतात। पण मित्रांनो वन सेवकचं तुम्हाला रोज ड्युटी ते तुमचं रुटीन राहणारच आहे। आणि मित्रांनो, जर तुम्ही वन सेवक म्हणून 3 वर्ष वन विभागामध्ये
ड्युटी केली मित्रांनो, 3 वर्ष तुम्ही तुमची सर्व्हिस केली, तर तुम्हाला 3 वर्षाचं प्रमाणपत्र मिळते. आणि त्या प्रमाणपत्रानुसार तुम्ही जसं की होमगार्डला त्याचं होमगार्डवरचं 3 वर्षाचं जर तुम्ही सर्व्हिस केली होमगार्डमध्ये, तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं. आणि पोलीस भरतीमध्ये तुम्हाला तिथं 10% आरक्षण असतं होमगार्ड विद्यार्थ्यांना. तसंच त्याच्यामध्ये तुम्ही हे फक्त होमगार्डचं फक्त पोलीस भरतीमध्ये किंवा मग महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भरतीमध्ये आरक्षण असतं. तसंच मित्रांनो वनसेवकाचं तुमचं 3 वर्षाचं प्रमाणपत्र मिळेल तुम्हाला, तुम्ही कोणत्याही भरतीमध्ये याचं आरक्षण घेऊ शकतात. आणि वनरक्षक मध्येच त्याचं आरक्षण 40-45% आरक्षण आहे मित्रांनो. म्हणजेच तुम्ही जर वनसेवक असेल तर तुम्ही तुमचं राखीव जागा निघतात वनरक्षकच्या, ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आता बघा, सदर पद गट क मध्ये येणार आहे मित्रांनो. हा जो पद आहे तो गट ड मध्ये येतो. वनरक्षक जो पद आहे मित्रांनो तो गट क मध्ये येतो. आणि हा जो पद आहे मित्रांनो तो गट ड मध्ये येतो, मधील राहील. व त्याचे 7व्या वेतन आयोगात वेतन श्रेणी पण दिलेली, इथं बघा पगार पण दिलेला आहे किती राहील. तर बघा वेतन श्रेणी 15,000 ते 37,600 अशी राहील. आता खाली त्यांना पूर्ण डिटेल्स दिलेले बघू शकता तुम्ही. बघा, एका वन सेवकाचे वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता. बघा मी तुम्हाला एकदा दाखवतो बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा, तर इथं बघू शकता तुम्ही. बघा इथं एका वन सेवकाचे वेतन श्रेणी S1 च्या नावाने बघा 15,000 ते 47,600 अशी राहील. त्याच्यामध्ये मूळ वेतन दिलेलं आहे बघू शकतात. मूळ वेतन 9,000 रुपये दिलेलं आहे. महागाई भत्ता 45% असतो मित्रांनो, म्हणजे 6,100 रुपये. आणि घर भाडे भत्ता 18% भेटतो मित्रांनो, म्हणजेच त्याचं 3,600 रुपये होणार आहेत. आणि स्थानिक जे पूरक भत्ता मित्रांनो तो 90 रुपये मिळतो बघू शकता तुम्ही इथं. आणि जो वाहन भत्ता आहे तो 1,000 रुपये तुम्हाला प्रति महिना इथं देण्यात येईल, तुमच्या सॅलरीमध्ये किंवा तुमच्या पगारामध्ये जोडून येईल मित्रांनो. आणि जे 7वा मित्रांनो बघा, कायम प्रवास भत्ता वनरक्षक प्रमाणे. आता बघा मित्रांनो, आता हे जो तुमची जी ड्युटी आहे मित्रांनो ती एका वनरक्षकासोबत असते मित्रांनो. वनरक्षकासोबत तुमची ड्युटी असते, तर मग वेगवेगळ्या वनरक्षकाप्रमाणे तुमचा जो प्रवास भत्ता असतो मित्रांनो तो देण्यात येतो. मग आपण साधारण 1,500 रुपये सर्व 1,500च्या वरच मिळतं, पण साधारण 1,500 रुपये सर्वांना इथं देण्यात येतात. आता खाली आल्यानंतर तुम्हाला तुमची जी ग्रॉस सॅलरी जी आहे म्हणजे पगार तुम्हाला समजून जाईल की तुमचा प्रतिमाह पगार जो आहे मित्रांनो तो इथं तुमचा 28,000 प्लस तुम्हाला प्रतिमाह पगार जो आहे मित्रांनो तो मिळणार आहे वनसेवकांना. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे एका वनसेवकाचे 12 महिन्याकरिता बघा मित्रांनो 12 महिन्याचा इथं पगार दिलेला आहे. 3,37,080 रुपये तुमचे 12 महिन्याचे पगार आहेत. आणि मित्रांनो बघू शकता प्रतिमाह तुम्हाला 28,000 रुपये मिळणार आहेत. त्यानुसार बघा तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल त्यानुसार 12,000 बघा मी वेकेन्सी पण सांगितलं तुम्हाला. 12,991 वनसेवकांचे पदाकरिता वर्षांचा खर्च जो आहे मित्रांनो तो 437.90 कोटी रुपये इतका येतो. आणि वेकेन्सी बघू शकता तुम्ही किती आहे, 12,000 म्हणजे 12,000 प्लस वेकेन्सी आहे 12,991 म्हणजे 13,000 वेकेन्सी इथं आहे मित्रांनो वनसेवकाच्या, त्याचे इथं भरण्यात येणार आहे. आता बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे बघा मित्रांनो, वनरक्षक गट क मधील 25% पदे ही वनसेवकामधूनच पदोन्नती भरण्यात येईल. तर बघा मित्रांनो, जर तुम्ही वनसेवकामध्ये तुम्ही ड्युटी जर केली, वनसेवकामध्ये जर तुमचं जॉईनिंग झाले, तर वनरक्षक करता तुम्हाला इथं 25% तुमच्या वनसेवकामधून तुमची जी पदोन्नती आहे म्हणजे तुम्हाला आरक्षण किंवा मग तुमचं प्रमोशन आहे ते डायरेक्ट वनरक्षक गट क म्हणजेच वनरक्षक या पदावर होऊ शकतं. अशा प्रकारे 25% पदे ही बघू शकता तुम्ही. 25% पदे इथं दिलेली आहेत बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे जर तुम्ही वनसेवकामध्ये कार्यरत आहात तुम्हाला 25% तुमचं जे वनसेवकामधून तुम्हाला जे प्रमोशन आहे ते वनरक्षकामध्ये मिळू शकतं. आणि जर आपण एज्युकेशन बघितलं तर बघू शकता तुम्ही सदर पदावर नियुक्तीकरिता किमान तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. बघू शकता तुम्ही 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहेत बघू शकता तुम्ही. आणि जसंच तुम्ही बघू शकता तिथं तसेच उमेदवाराची कमाल म्हणजे हायेस्ट एज्युकेशन म्हणतो आपण त्याला, ते तुमची 12वी पास असणं म्हणजे हे तुमचं डिपेंड आहे. जर तुम्ही 12वी पास असेल तरी चालेल, नसेल 10वी पास असले तरी चालेल मित्रांनो. हे तुमचं हायर म्हणजेच तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन आहे ते इथं सांगितलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही तसंच इथं दिलेलं आहे खाली बघा, कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतलेले नसलेबाबत हमी पत्र आहे ते उमेदवाराकडून लिहून घेण्यात येईल. आता याच्यामध्ये बघा जर तुम्ही 12वी पास आहेत तुमचं प्रमोशन व्हायचं चान्स जास्त असतात, कारण वनरक्षक व्हायचे चान्सेस जास्त असतात जेवढे तुम्ही शिक्षण तुमचं कम्प्लीट असेल. तसंच इथं बघा तोच मुद्दा इथं खाली सांगितलेला आहे, कमाल वयोमर्यादा 12वी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही. तर बघू शकता त्याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे. तर तुम्ही फक्त 10वी पास आहे तुम्ही पुढे शिकलेच नाही तर तुमचं खूप कमी चान्स आहे वनरक्षक मध्ये तुमचं प्रमोशन व्हायचं, तसं इथं सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही 12वी पास असेल किंवा मग तुमचं ग्रॅज्युएशन असेल त्यांनी तेच सांगितलंय पहिल्यामध्ये. बघू शकता तुम्ही जास्त लाभ घेतला जाऊन जे कमी शैक्षणिक आहे मित्रांनो त्यांना ही संधी मिळणार नाही. म्हणजे तुम्ही चांगले 12वी पास
किंवा मग ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही तुमचं वनरक्षक व्हायची चान्स खूप लवकर असतात, आणि ज्यांना जे फक्त 10वी पास आहे त्यांचं थोडं चान्स इथं कमी असतात. अशा प्रकारे मी तुम्हाला वनसेवक बद्दल सर्व माहिती सांगितली आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो, भरती येणार कधी. तर आता बघा मित्रांनो, आता सध्या महाराष्ट्रामध्ये समोरच इलेक्शन आलेले आहेत. तर इलेक्शनच्या मुळे आता आचारसंहिता लागणार आहे. बघू शकता तुम्ही, आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता झाल्यानंतर एक तर आचारसंहिताच्या पहिले ही जी जाहिरात आहे मित्रांनो, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, वनरक्षकच्या पहिले ही जाहिरात येणार आहे. तुम्हाला ही एक गोष्ट मी सांगतोय, वनरक्षकच्या पहिले ही जाहिरात येणार आहे, कारण वनरक्षकची जाहिरात 2025 मध्येच येईल आता. आणि वनसेवक जे मित्रांनो, ही वनमजूर, ज्याला आपण वनमजूर म्हणतो, याची जी जाहिरात आहे मित्रांनो, ही तुम्हाला एक तर आचारसंहितेच्या पहिलेच तुम्हाला दिसेल, किंवा मग आचारसंहिता झाल्यानंतर, इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ही जाहिरात नक्की येईल. पण 2024 मध्ये ही जाहिरात येणारच आहे, कारण खूप चान्स आहे मित्रांनो 2024 मध्ये यायचे, कारण पुढे वनरक्षकची भरती पण कम्प्लीट करायची मित्रांनो. त्याच्यामुळे वनरक्षकची भरती आहे ती 2025 मध्ये जाहीर केलेली आहे. तसेच वनसेवकाची ही भरती तुम्हाला आपल्या आचारसंहिताच्या पहिले दिसेल, किंवा मग आचारसंहिता झाल्यानंतर तुमची जी वनसेवकाची भरती चालू होणार. अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, आणि जर तुम्हाला ही जी सर्व पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन नाही केले तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या. तसेच वन विभागाबद्दल जे पण अपडेट येईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर किंवा मग ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला संपूर्ण माहिती देऊन देईल. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.